केस धुतली. रविवार होता म्हणून केस धुतली. छोटासा रुमाल आहे केस पुसण्यासाठीच. इथं केस किंवा तोंडच पुसते मी त्याच्याने. ते मोठे रुमाल आवडतच नाही मला अजिबात, ते वापरतच नाही मी ते. बालाजीला गेली होती. माझी खूप इच्छा होती की मी कधी तरी जाईल बालाजीला, म्हणजे केव्हाही जाईल आणि कधीही जाईल. पहिल्यांदा जाणार तेव्हा मी केस दिली, म्हणून मी केस दिले होते. तरी आता बघा रेडी झाली. चला आता चहा घेते. आता राशांच्या आटे चुटून दिलं. पूर्ण पहाटे 4 वाजेची जागी येते तेव्हाची मी पण उठून गेले. मग म्हटलं आता काय झोपू, मग केस पण धुवायची होती. केस धुतले. आता चहा घेते, नंतर मग देवपूजा करते. आणि मला आहे ना सकाळमध्ये चहा लागतो, आणि तो पण बशीमध्ये पिल्याशिवाय माझं मनच भरत नाही. तर चला आता या चहा प्यायला तुम्ही सुद्धा. नमस्कार. आज पुन्हा एकदा सोनल जायस किचन यूट्यूब व्लॉग चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार. बरेच राहा. आजच्या दिवसाच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याच्या जावं ईश्वरचरणी. तर चला आता व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. स्किप न करता लाईक करा, कमेंट करा. नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला आता मी चहा घेते. चला आता सर्व आवरून झालेलं आहे. आता मी इथं सूर्यनारायण भगवंताला पाणी घालते. पाणी घातल्यानंतर आता सूर्यनारायण भगवंताची पूजा सुद्धा करून घ्यायची. दररोज माझं आंघोळ वगैरे झालं का मी देवपूजा, सूर्यनारायण भगवंताची पूजा, धरते मातेची पूजा असं करून घेते. पण चला म्हटलं आज तुम्हाला मी कशी पूजा करते ते तुम्हाला आज दाखवते. तर पाणी वाहिलं गेलं, आता पूजा पण करून घेते. आणि त्यानंतर आपल्याला पृथ्वी मातेची सुद्धा पूजा करून घ्यायची, कारण पृथ्वी माताशिवाय आपण नाही येत. पृथ्वी नाही राहिली तर आपण कुठं चालणार, कुठं फिरणार, कुठं बसणार, कुठं उठणार. आणि आपला सर्व काही परिवाराचं पृथ्वी माता किती सहन करत असते. त्यासाठी पृथ्वी मातेचे पण आभार मानायचे आणि पृथ्वी मातेची सुद्धा पूजा करून नमस्कार करून घ्यायचा आहे. तर मी आता इथं मातेची पूजा करते, पृथ्वी मातेची. आणि सूर्यनारायण भगवंताला लाल फूल खूप आवडतं, मग माझ्याकडे नव्हतं. मग तुम्ही आता पाहिलंच, सफेद फूल तोडून कुंकू लावून घेतला मी त्याला आणि लाल करून घेतलं आणि ते वाहिलेलं आहे. आणि आपल्या कपाडीसुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचे, कारण आपलं तकदीर असतं इथं कपाडी, तर त्याचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे आपल्याला. तर चला आता अशा प्रकारे पूजा वगैरे सूर्यनारायण भगवंताची झाली, धरते माताची झाली. सूर्यनारायण भगवंताला आता प्रदक्षिणा घालून घ्यायची आहे. त्यानंतर धरते माताचा नमस्कार करून मी आता इथं फुलं तोडून घेणार आहे. देवपूजा माझी बाकी आहे अजून, तर आता मी इथं फुलं तोडून घेणार आहे. आणि माझं आहे ना हे एकच झाड आहे, दुसरं वरती आहे ना मी टेरेसवरती लावलेले होते सर्व काही. पण ते आहे ना गावाला गेली तेव्हा 8-10 दिवस गावाला गेली तेव्हा माझे सर्व काही सुकले गेले ते, त्यासाठी आता नवीनच लावणार आहे मी. तर बघा मी आता इथं सर्व फुलं तोडून घेणार आहे. आणि एवढं छोटंसं झाड पण इतकी फुलं येतात ना त्याला, सर्व म्हणजे गल्लीतल्या बाया सर्व काही ज्याला लागतं तो तोडून घेऊन जातं. तर अशा प्रकारे मी इथं फुलंसुद्धा तोडून घेतलेले आहे.
आणि अशी माझी रुटीन आहे. तर ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि लाईकसुद्धा करत जा. तुमच्या लाईक केल्याने मला एवढा उत्साह वाढतो ना, असं वाटतं की माझे ताई माझे व्हिडिओ बघतात, तर मला अजून उत्साह वाढून मी नवीन काहीतरी करू असं माझी इच्छा होते. तर बघा आता फुलं इथं तोडली गेलेली माझी. आणि मागे ना खूप भयंकर तुफान पाऊस आला होता, तर पूर्ण हे झाड असं पूर्ण वाकडं होऊन गेलं होतं. तर आत्ता याला दोर बांधून सरळ केलेलं आहे, दाखवणार मी तुम्हाला नंतर कधीतरी. दोर बांधून असं दगडाचा सपोर्ट दिलेला आहे आणि मग सरळ केलेलं आहे. त्याला पूर्ण वाकून गेलं होतं, ते खाली असं झोंबून आलं होतं. तर बघा आता इथं फुलं पण तोडली गेली माझी, दाखवते तुम्हाला किती तोडली ती. देवापुरतीच तोडत असते मी, कारण सर्वजण तोडून घेऊन जाता, वाया जाऊ नये म्हणून. जेवढे काही माझे देवघर छोटं आहे ना, जेवढे देवांना फुलं लागतात ना तेवढेच तोडते मी. तर चला बघा, एवढे फुलं मी आता तोडलेली आहे. आणि सकाळचं वातावरण आहे बघा, राशाने 4 वाजता उठून दिलेलं आहे. आज 4 वाजेची मग जागेची मी. त्यानंतर मग लवकरच आंघोळ वगैरे पण लवकरच झाली माझी. हे असं वातावरण आहे बघा. आता 6च वाजलेले आहेत. तर चला आता मी देवपूजा पण करून घेते. इथं देवाची रांगोळी वगैरे सर्व काही काढून घेते. इथं मी ना खाली लाल रंग टाकलेला आहे आणि त्याच्यावर पिवळ्या रंगाचा शिक्का उमटवते. लक्ष्मीचीच पावलं आहेत आणि मला हे लक्ष्मीचे पावले ना खूप आवडतात. जास्त करून तर मी हेच रांगोळी वापरते, मला खूप आवडतो हा शिक्का. हीच रांगोळी सहसा करून काढत असते मी. उंबरठ्यावर सुद्धा हीच रांगोळी काढत असते, मला खूप आवडतात हे लक्ष्मीचे पावलं. त्यानंतर चला आता देवपूजा माझी. इथं महादेवांना पाणी वाहते. आधी मी जायची, खूप मंदिरावर जायची. आता राशा आली त्यामुळे जमतच नाही. एक जण राशाला सांभाळतं, तेव्हा एक जण काम करतं. त्यासाठी मी आता घरीच राकेशने आणलेली ही महादेवाची पिंड. तर कुठून आणलेली त्याने, जेव्हा मेळावा भरला होता तेव्हा गेला होता, मग तिकडनं सिहोरला पण गेला होता, तिथून ही महादेवाची पिंड आणलेली. तर मी असं रोज पाणी टाकत असते जसं जमतं तसं, आणि घरीच मी पूजा करून घेते. अष्टगंधच चालतं सहसा करून, मग अष्टगंधच लावलेलं आहे मी तर. आणि गणपती बाप्पा पण आहेत बघा, गणपती बाप्पांना सुद्धा अष्टगंध लावलेलं आहे मी तर. आणि एक एक फूल वाहिलेलं आहे बघा, महादेवांना पण आणि आता बाप्पांना पण एक फूल. तर चला सर्व देवांना फुलं पण वाहिली. आता दिवा लावून घ्यायचा आहे. देवघराचा पण दिवा मी इथं लावून घेतलेला आहे. आता महादेवांचा पण दिवा इथं लावून घेते. अगरबत्ती पण लावून घेतलेली मी इथं. तर चला अशा प्रकारे देवपूजा माझी पूर्ण झाली. देवांना नमस्कार केला. तर चला आज भाजी करून म्हटलं, भाज्या तर भरपूर होत्या मी बाजारात आणलेल्या मंगळवारच्या दिवशी, पण मग काय बनवू चला म्हटलं उकडीचे कारले बनवूया आपण. मस्त उकडी घेऊन, म्हणजे एकही थेंब बनवावं लागतं असे कारले आपण बनवूया त्यासाठी. तर बघा कारले मी असं मस्तपैकी कापून घेतलेले आहे
आधी धुवून घेतले, नंतर पुसून कापून घेतले, मीठ भरून घेतलं. आणि आता बघा कढईमध्ये खाली पाणी ठेवलेलं आहे. पाण्यामध्ये एक कढी ठेवलेली आहे. कढीमध्ये ही गाळणी ठेवली आणि त्याच्यावर आपल्याला हे कारले अशा प्रकारे सर्व काही ठेवून द्यायचं आहे. यांना अजिबात पाणी लागू द्यायचं नाही, कारण की हे अजिबात कडू लागत नाही. मग असे जर बनवले ना आपण, कडू लागत नाही. तुम्ही लहान मुलांना टिपिंगला देणार ना, तर टिपिंगला शाळेमधले पोरंसुद्धा तुमच्या मुलांकडनं मागून मागून खातील. इतके छान लागतात, कडू अजिबात लागत नाही. त्यासाठी चला आता रेसिपीसुद्धा तुम्ही पूर्ण बघा. तर बघा इथं मी आता ताट झाकून दिलेलं आहे. तोपर्यंत आता मी कूट तर करूनच ठेवते. मग बघा इथं कूट घेतलेली आहे मी, थोडी माझी करून ठेवली होती. त्याच्यामधनं अर्धी वाटी कूट घेतली, लसूण टाकले, जिरं टाकले, धना पावडर टाकला आणि चटणी टाकली, थोडा मसाला टाकला. आणि आता मीठ चवीनुसार आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मस्तपैकी हे कुटून घ्यायचं आहे. पूर्ण एकजीव होईपर्यंत असं कुटून घ्यायचं आहे. लसूण पूर्ण कुटले पाहिजे. आज थोडासा व्हिडिओ लेटच होणार आहे, कारण की आमच्या घरी पण आता छोटंसं बाळ आहे ना, तर एक जण सांभाळतं, एक जण काम करतं, तेव्हा काही कुठं आमचं कामं होत असतात. त्यासाठी मला थोडं लेटच होऊन जातं. अशा प्रकारे कुटून घेतलं मी. आणि बघा एका प्लेटमध्ये मी आता इथं काढून घेतलेलं आहे. तर चला आपले कारले झाले का ते बघूया आपण. बघा मी आता चाकूने बघते, झाली असतील तर चाकू असं पटकन घुसतो. हे बघा पूर्ण मस्तपैकी शिजून वाफून झालेले. हे बघा चालू हाताने तुटून गेलं ते. आता आपल्याला हे काढून घ्यायचे, गाळणी काढून घ्यायची, सांचेने साईडला ठेवायचं आहे. लाईट गेलेली आहे ना, त्यामुळे असा कलर दिसतोय, नाहीतर हिरवेगार कारले आहेत. तर बघा आपल्याला आता ही कूट करून घेतली होती ना, आता हे गार झालेले. आता याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचे. आधी या मिठाचं पाणी सुटलेलं आहे का पूर्ण आटून गेलं ते बघून घ्यायचं. नाही हे गार होतात ना, तोपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. मी इथं थोडंसं तेल टाकलं आणि जी काय आपण कूट केलेली होती ना ती टाकलेली आहे. कारले गार होतात तोपर्यंत आपल्याला हा मसाला मस्तपैकी असं खरपूस तळून घ्यायचा आहे. याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. गॅसची आच आहे ना थोडी धीमीच राहू द्यायची, म्हणजे कमी याच्यावर आहे ना मस्तपैकी असा हा भाजला जातो. आणि खाली लटकूनही द्यायचं आहे, उन्हातली चालवतच राहायची. हे बघा आता आहे ना झालं आपलं शेंगदाण्याचं कूट तयार. काढून घ्यायचं आहे आपल्याला. एका प्लेटमध्ये मस्तपैकी भाजलं गेलेलं आहे. त्यानंतर आता हे थोडंसं गार होईपर्यंत आपल्याला वेट करूया. तर चला आता इथं आहे ना कारले पण गार झालेले. आणि बघूया मिठाचं पाणी निघतंय का, काय निघत नाही आहे. हे बघा काय मिठाचं पाणी अजिबात निघत नाही. बघा या कारल्यामधून निघालं आणि या बाकीच्यामध्ये जिरून जातं ते. तर बघा आता हे कूट आहे ना आपल्याला असे पूर्ण कारल्यांमध्ये भरून घ्यायची. तर मला जेवढं लागेल ना तेवढं कूट तुम्ही भरू शकता. मला आहे ना पूर्ण कारल्यांमध्ये कूट भरलेलं खूप आवडतं. आणि आमच्या घरी कारले म्हणजे सर्वांनाच आवडतात. आणि माझी दीदी आहे ना कविताची मुलगी, तिला तर खूपच कारले आवडतात. तिची मम्मी शाळेमध्ये पण असं बनवून देते ना, शाळेमधले मुलंसुद्धा तिच्याकडनं मागून आणि सांगतात दुसऱ्यांदा, जर कधी कारले आणशील तर जास्त बनवून आणजो दीदी तुझ्या मम्मीकडनं, असं म्हणतात ते. त्यासाठी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. खूपच छान लागतात हे असे कारले, अजिबात कडू लागत नाही. हे बघा असेच भरलेले आवडतात मला, पूर्ण भरलेले. आणि मसाला आपला छान मस्त खरपूस झालेला आहे ना, तर तो पण मसाला खूप छान लागतो. आणि अशा प्रकारे आहे ना, राशा रडते म्हणून बघते मी तिकडे. आणि अशा प्रकारे ना सर्व काही कारले मी इथं भरून घेतलेले. तर चला आपल्याला आहे ना आता गॅस पेटून कढईवर ठेवायचे. आणि आता यांना फ्राय करायला काही जास्त वेळ लागत नाही, कारण मसाला पण आपला खरपूस तळलेला आहे आणि कारले पण मस्त वाफून झालेली आहे. तर पटकन तयार होतात ते आता. चला मी आता बघा छान भरली गेली ना,
मी आता गॅसवर ठेवते. चला, मी आता गॅसवर ठेवलेली आहे आणि हे एक कूट एवढं राहू दिलेलं आहे. नंतर टाकू वरून. चला, गॅस पेटवला, गॅसवर ठेवले. आता वरून आपल्याला 1 ते 2 पडी तेल टाकून घ्यायचं आहे. आता मी इथं झाकण काढून घेतलेले आणि बघा कारले आपले छानच मस्त होत आहे. आता आपल्याला इथं शेंगदाण्याची ती जी काही कूट उरलेली ना ती टाकून घ्यायची इथं. बघितले मी. आणि इथं बघा राकेशची मटकी आणि पनीरची भाजी पडलेली आहे. त्याची डाईटची भाजी असते ती आणि हा राईस असतो त्याचा. आणि बघा आता कारले परत बघितले मी. आता आपल्याला परतून घ्यायची. परत 2-3 वेळा बघितले मी, कारण खाली लटकायला नको त्यासाठी. आता आपल्याला हे परतून घ्यायचे. आता हे सर्व व्यवस्थित करून घ्यायचे आणि आपल्याला वरून जी काय कूट उरलेली आहे ना ती टाकून घ्यायची. हे बघा सर्व आता पलटी मारून दिले मी. हे कूट पण टाकून घेते आता वरून. 2 मिनटं परत झाकते, कारण की झाकल्याने लवकर होतात. आणि बघा खूपच छान आणि खूप मस्त. आता यांना पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे. खूप छान झालेले आहे आपले कारले इथं. आणि बघा तुम्ही कारले खाणार तर खाणार कशासोबत? एक तर भाकरीसोबत, एक तर चपातीसोबत. पण आमची खायची पद्धत, कारले खायची पद्धतसुद्धा वेगळी आहे बघा. आम्ही कधी भाकरीसोबत, कधी चपातीसोबत आणि कधी कशासोबत खातो. आता ते तुम्हाला ते सुद्धा मी इथं दाखवणार आहे. आणि त्यासाठी व्हिडिओ तर तुम्हाला पूर्णच बघावा लागेल. आता कारले आपले इथं छान झालेले मस्तपैकी बघा. असंच खायचं मन होतं आहे बघितल्यावर. तर चला आता झाकण ठेवते मी. पुढची रेसिपीला आता कारले खायचे कशासोबत ते बनवते मी इथं. ते पण तुम्ही बघा. परत एकदा उघडून बघते कारले. हे बघा पूर्ण मस्त झालेले. तर चला, झाले आता कारले एकदाचे आपले. तर बघा इथं आता गॅस पेटवून मी कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये राई टाकले, जिरं टाकलं, त्यानंतर लसूण टाकले. समजलं असेल तुम्हाला मी आता काय बनवते. नंतर हिरव्या मिरच्या टाकल्या, 1 टमाटा टाकला बारीक कापलेला. आणि आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. छान मस्त असे आपल्याला परतून घ्यायचं आहे हे. बघा स्वयंपाक करता करता किती जरी आवरलं ना तरी थोडाफार पसारा राहूनच जातो. आणि माझी अशी सवय आहे ना की लगेचच्या लगेच काही ना काही ठेवत असते मी, म्हणून जास्त पसारा होत नाही. नाही तर पोरं एखाद वेळेस ना कंटाळा आला की पुरं किचन भरून जातं. त्यासाठी मी पटकन लगेचच्या लगेच आवरतच असते मी स्वयंपाक करता करताच. तर चला आपल्याला इथं थोडी हळद टाकून घ्यायची. तेलामध्ये जर कधी हळद टाकली ना तर कलर छान येतो. आपण जी पण रेसिपी बनवतो ना तिचा कलर खूप छान येतो. तर बघा आपल्याला आता इथं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता कळलं का तुम्हाला मी काय बनवते इथे? अजून पण नाही ना? तर बघा पुढे. आता इथं थोडं तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर चला तूप पण टाकून झालं. आता बघा इथं आहे ना 2 वाटी तांदूळ मी इथं घेणार आहे आणि अर्धी वाटी
मुगाची डाळ घेणार आहे. आता तर तुम्हाला नक्कीच कळून गेलं असेल तर मी काय बनवणार आहे इथं. तर चला मी आता सांगूनच देते तुम्हाला. मूग डाळीची खिचडी बनवणार आहे मी. आणि ही मूग डाळीची खिचडी या कारल्यांसोबत तुम्ही एकच दाखवून बघा, खूप छान आणि खूप टेस्टी लागते. तर बघा, आता मी हे तांदूळ धुवून घेणार आहे, पूर्ण साफ केलेले. आणि दुकानावरनंच असं साफ केलेलेच येतात ते, तरीसुद्धा मी धुवूनच घेते. आता पाणीसुद्धा उकळून गेलेले. आता आपल्याला हे तांदूळ धुवून पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे, म्हणजे खिचडीला पण छान चव यायला पाहिजे. आता तांदूळ धुतले गेले. चला आता टाकते मी कुकरमध्ये. पाणी आपलं छान उकळतंय, पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. आता इथं कुकरमध्ये टाकलेलं आहे मी. तांदूळ टाकून दिले आणि याला पण मिक्स करून आता आपल्याला कुकर लावून घ्यायचा आहे. हे बघा, मस्तपैकी साधी खिचडी अशी बनवलेली आहे. कारल्यांसोबत एकदाच खाऊन बघा तुम्ही, खरंच खूप छान लागते. तुम्ही भाकरी चपाती विसरून जाल कारल्यासोबत खायला. परत परत अशीच खिचडी बनवणार. चला आता कुकरचं झाकण लावते मी इथं. तर चला, आता राकेशचा भात आहे उरलेला. इथं आपली कारली झालेली आहे, इथं खिचडी झालेली आहे. बघा ही कारली. तर चला आता तर सर्वांनाच भूक लागलेली आहे. तुम्हाला सुद्धा भूक लागली असेल तर तुम्ही सुद्धा या आता जेवण करायला. चला आता वाढते मी. बघा, एकाचा नंबर आपली खिचडी झालेली आहे इथं. आता बघा इथं ताटं केलेले आहे मी. छान झाली खिचडी पण आणि कारले पण. थोडं तूप टाकून घेऊया. तूप टाकूनच बनवलेली आहे, तरी अशी खिचडी बनवली ना तर तूप छान लागतं याच्यामध्ये. त्यानंतर आता कारले टाकून घेऊया. तर चला आता ताट गेलेलं आहे. तर चला ताईंनो, दादांनो, जेवण करायला या. आम्ही बसतो आता जेवण करायला. आणि आजपुरता हा एवढा छोटासा व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय.